शेतकऱ्याचं होतच्या नव्हतं झालं. सगळा शेतकरी वर्ग हवालदिल झाला. शेतकऱ्याच्या वावरात पाणी आहे, शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे, शेतकऱ्याच्या गोठ्यात पाणी आहे. सगळ्या दैनंदिन वापराच्या साधनं सगळी खराब झाली आहे. गहू बाजरी ज्वारीचे सगळेच्या पोते पाण्याखाली गेले. पोराबाळांच्या शाळेच्या वस्तू असेल, अन्नधान्य असेल, सगळ्या गोष्टी या पाण्यात गेल्या. सगळा शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. आणि तुम्हाला सांगतो गेल्या 5 ते 6 वर्षापासून खर तर पाऊस वेळेवरती पडत नाही, पडला तर जास्त पडतो. म्हणून तुम्हाला सांगतो गेल्या 5 वर्षापासून कोरडवाहू शेतकरी हा सगळ्यात मोठ्या संकटामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो कोरडवाहू शेतकरी मुळामध्ये 4 ते 5 पिकं घेतो. कापूस घेतो, सोयाबीन घेतो, मक्का घेतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट तूर घेतो. पण तुम्हाला सांगतो ही सगळी त्या काही राज्यातली लॉबी मंडळी ही सेटलमेंट करते. आता त्याकडे महाराष्ट्रातला कापूस, आता त्याकडे शेतकऱ्याचा कापूस मार्केटला येईल म्हणून कापसावरचा त्याकडे आयात निर्यात खर्च माफ करण्याचं काम सरकारनं केलं. म्हणजे त्याकडे शेतकऱ्याला एका बाजूला राजा म्हणायचं. पण आमचं म्हणणं असं आहे, शेतकऱ्याला राजा तुम्ही म्हणूच नका, कारण आम्हाला राजा म्हणण्याची गरजच नाही. आम्हाला कंपनीचा दर्जा द्या, आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार द्या. कारण तुम्हाला सांगतो जी 250 रुपयाची दाणेदारची गोणी 1900 रुपयापर्यंत पोहोचली. एकेकाळी सोनं आणि कापूस यांचे दाम हा त्याकडे सारखा होता, परंतु सोनं गगनाला भिडलं. पण आमचा कापूस आजही 5 ते 6 हजार रुपयामध्ये लोळतो आहे. पण तुम्हाला सांगतो खताच्या ब्याचे भाव सुद्धा डबल झाले, त्याच्यावरती फवारल्या जाणाऱ्या औषधाचे भाव डबल झाले. पण तरी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांवरती उडवलेले हे सगळं त्याकडे वाढत्या महागाईचा भाव आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी फार मोठी दरी निर्माण होताना दिसते आहे. म्हणून तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी आता जर काय द्यायचं असेल ना, शेतकरी तुम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देता. बरेच लोक एसीत बसणारे लोक म्हणत असतील काय शेतकरी 3-3 वेळेस भीक मागतो, कर्ज मागतो. शेतकऱ्याला शेतकरी भीक मागत नाही, कारण शेतकऱ्याचा तुम्ही इतक्या दिवस लुटलंय, शेतकऱ्याला तुम्ही लुटून खाल्लंय आणि तेच त्याचा हक्क मागतो आहे. कारण शेतकरी